करता येईल. आपण शालेय जीवनामध्ये एखाद्या शिक्षकाला आदर्श मानतो किंवा मॅडमांना आदर्श मानतो किंवा शिक्षक सुद्धा एखादा चांगला मुलगा राहिला त्याला सुद्धा आदर्श मानतात. एखादा स्पर्धेमध्ये एखादा विद्यार्थी जर उत्कृष्ट सहभाग घेत असेल तर शिक्षक त्याला कायम आदर्श मानतात. आणि विद्यार्थी सुद्धा शिक्षकांना आदर्श मानतो. त्याला जो शिक्षक आवडेल त्याला विद्यार्थी सुद्धा आवडत असतो. आणि सगळेच हुशार नसतात, त्यांना आपल्याला सोबत घेऊन जावं लागतं. बरोबर. माधुरी मिसाळ प्रीतम या पाठाच्या लेखिका, माधुरी शानबाग या पाठाच्या लेखिका आहेत. मध्ये प्रसिद्ध लेखिका व विज्ञानाच्या प्राध्यापिका म्हणून त्यांनी काम घोषवलेलं. स्वप्नांकडून प्राध्यापकांकडे त्या गेल्या आणि उत्कृष्ट शिक्षिका बनल्या. रिसर्च एनमन या अवलिया संशोधन पेडिया राव अनोख्या रसायनशास्त्र बनलेला माणूस एपीजे अब्दुल कलाम एक व्यक्तिमत्व. एपीजे अब्दुल कलाम सुद्धा विषयज्ञान आपण म्हणतो त्यांचा सुद्धा या पाठात उल्लेख केलेला आहे. एपीजे अब्दुल कलाम सांगायचे तुमच्यामध्ये शालेय जीवनामध्ये एपीजे अब्दुल कलाम यांचा एक 10वीला पाठ होता, पहिले तो अभ्यासक्रम राहिला नाही. एपीजे अब्दुल कलाम सांगायचा प्रत्येक विद्यार्थी काही ना काही करू शकतो, जीवनात यशाची शिखर गाठू शकतो. प्रत्येक विद्यार्थी काहीतरी आत्मसात करू शकतो. तुमच्यामध्ये एपीजे अब्दुल कलाम यांनी विषयाची परीक्षा घेतली आणि उंच भरारी घातली. त्याचं नाव आज या पाठामध्ये उल्लेख केलेला आहे म्हणून त्याची आठवण आली. एकदम हुशार व्यक्तिमत्व एपीजे अब्दुल कलाम. एपीजे अब्दुल कलाम सांगायचे शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्याला प्रोत्साहन देणे महत्त्वाचं असून तुमच्यामध्ये कोणी डॉक्टर असेल, कोणी इंजिनियर असेल, कोणी चांगला वक्ता होईल, कोणी शिक्षक होईल, कोणी शेतकरी होईल. प्रत्येक वेगवेगळ्या फील्डमध्ये जाऊ शकतो. तसे एपीजे अब्दुल कलाम एक व्यक्तिमत्व JDR चतुरशुद्ध माणूस. प्रस्तुत पाठात विवाहाच्या व कुटुंबाची परिस्थितीची भावनिक मुलाची आई नसते आणि मुलगा आपल्या मामामामीकडे राहत असतो. कुठेतरी राहण्यामागचं कारण माणसाला परिस्थिती शिकवते. कुठेतरी शिकायला जर गेलो आपण तर व्यवस्थित गोडीगुंटीने जर वागलो तर तिथे आपल्याला मान सन्मान मिळतो. तसेच विद्यार्थ्याचे व शिक्षकाचे नाते. प्रीतम दुसरीच्या वर्गावरती मी नेहमीप्रमाणे हजेरी घेत होती. प्रीतम हा हुशार विद्यार्थी असून तो दुसरी येथे शिकत होता आणि मॅडम जोशी कुलकर्णी देशपांडे भैया नामावली प्रीतम मथुरा हे वेगळेच नाव माझ्या चटकन लक्षात आले. हजर किरकोळ एक मुलगा उठून उभा राहिला. किडकिडीत अंगकाठी रया गेला युनिफॉर्म, कांदे वाढून दिवा भावाने चेहऱ्यावर असलेले प्रीतम मान खाली घालून तो माझ्याकडे बघत होता. मॅडम जेव्हा हजेरी घेत होत्या तेव्हा प्रीतम मॅडमांकडे एकदम काटेकोरपणे लक्ष देत होता. आणि प्रीतमची आई वाढलेली होती आणि प्रीतमला मॅडमांमध्ये आई आत्मसात आल्या आणि प्रीतमचे डोळे भरून आले. त्याच्याकडे एक दृष्टीक्षेप टाकून मी तुमचे नाव विचारले आणि मी वर्गात पहिल्यांदाच वर्ग शिक्षिका म्हणून. प्रीतमच्या ज्या प्राध्यापिका होत्या त्यांनी वर्गात आतापर्यंत कुठल्याही पदावर काम न करता डायरेक्ट दुसरीच्या वर्गावर त्या वर्ग शिक्षिका बनल्या आणि त्यांनी ते काम बघितलं. ते वेगळेच नाव म्हणून माझ्या लक्षात राहिले. थोडे दिवस मी अन उमलते. प्रीतम अगदी एकलकोंडा. प्रीतम एकलकोंडा होता. एकलकोंडा म्हणजे कोणा त्याला त्याची आई वारल्यामुळे आणि आई वडील त्याच्या जवळ नसल्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला आई वडील नसेल त्याची जाणीव त्याला असते. एकलकोंड्याचे प्रकार असतात. एकलकोंडामध्ये एकटे राहणे,
वडील ज्याच्याजवळ राहिलेले नाही किंवा ते ज्यांच्याजवळ राहत नाही किंवा एखादा मुलगा हॉस्टेलला असेल त्याला आई वडिलांची आठवण येते म्हणून तो एकटा राहणं पसंत करतो. आणि काही विद्यार्थी असे असतात त्यांना आई वडिलांची जाणीव राहत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपण शालेय जीवनात जीवन जगत असताना आई वडील हे महत्त्वाचे स्थान असून प्रीतम हा त्यांच्या मामा मामीकडे शिकायला होता. त्याचे वडील हे सैन्य दलात होते आणि आई वाढलेली होती. प्रीतम दुसरीला असताना प्रीतमची आई वाढलेली होती आणि प्रीतम हा त्याच्या मामा मामीकडे राहत होता. पण मामा मामी त्याला चांगली वागणूक देत नसल्याने शाळेत तो एकटं राहणं पसंत करायचा.